नमस्कार मंडळी, साठी कला रंग या माझ्या चॅनल मध्ये तुमचे सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे। जर का तुम्ही 60, 70, 80 अगदी 90च्या दशकातील असाल आणि पाय आणि गुडघेदुखी तसेच कडकपणा आणि पेटके येणे, तुमची रात्रीची झोप आणि दिवसाची शांती हिरावून घेतली असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। पाय आणि गुडघेदुखी, रात्रीची तुमची झोप चांगली होऊ शकते। त्याच्यासाठी तुम्हाला दररोज काही बियाण खायची आवश्यकता आहे। तुम्ही 25 वर्षाचे असो का मग 95 वर्षाचे असो, जर कुणी चालू शकत नाही तो धावू लागेल, कारण या 5 सुपर बिया ज्या आहेत ना त्या तुमच्या पायातील सर्व वेदना दूर करतील। त्याच्यासाठी फक्त 15 दिवस सांगितल्याप्रमाणे या 5 बियाण वापरून पहा, तुमचे लंगडेपणा थांबेल आणि तुम्ही धावू शकाल। या बिया तुमच्या हाडातील कॅल्शियम इतके वाढवतील की कडकपणा व पेटके सुद्धा नाहीसे होतील। वयाच्या 90व्या वर्षीही तुम्ही आधाराशिवाय चालण्यास सक्षम असाल। आपल्याला माहितच आहे की जेव्हा आपल्या पायातील ताकद संपते तेव्हा व्यक्तीचे स्वातंत्र्य संपते। तर आज मी तुमच्यासाठी 5 शक्तिशाली बिया घेऊन आलेली आहे, जे तुमचे पाय मरेपर्यंत टिकवून ठेवतील आणि तुम्हाला पोलादासारखे मजबूत सुद्धा बनवतील। आमच्या इथे 82 वर्षाचे राम काका आहेत ना, ते मैलभर रोज पायी चालत जात असत, पण आज गुडघेदुखीमुळे ते व्हीलचेअरवर मर्यादित झाले आहेत। एके दिवशी त्यांनी मला विचारलं, मी पुन्हा माझ्या नातवांसोबत मैल पर्यंत वॉक करायला जाऊ शकेल का? हे माझे नशिबात आहे का? ही त्यांच्या डोळ्यामध्ये लपलेली आशा आणि वेदना मी पाहिली व मला असे वाटले की अशी निराशा, हताशा कोणालाही येऊ नये। 2025च्या एका अहवालामध्ये असे सिद्ध झाले आहे की 65 वयामधील 75% वृद्धांना गंभीर गुडघेदुखी आणि सांधेदुखीचा त्रास होतो आणि 60% वृद्धांना चालण्यास लक्षणीयरित्या त्रास होतो। जागतिक संघटना असा इशारा देते की हाडांच्या कमकुवतपणा आणि वेदना वृद्धांमध्ये पडणं आणि फ्रॅक्चर होण्याचा धोका 300% वाढवतो। तुम्ही अजिबात घाबरू नका, तुम्हाला 5 चमत्कारी बियाबद्दल सांगणार आहे, जे निसर्गातील सर्वात शक्तिशाली सुपरफूड आहे। या बियाण केवळ वेदनाच कमी करणार नाही तर तुमचे हाडे लोखंडासारखे मजबूत करतील। माझ्या येथील रमाबाईंनी फक्त पहिले बियाण 10 दिवस खाल्ले आणि मला म्हणाले, माझ्या गुडघ्यातील चाकू टोचल्यासारखा जो दुखावा होता ना तो आता बिलकुल नाहीसा झाला आहे। तुम्हाला ते बियाण कोणते आहे ते जाणून घ्यायचे आहे का? मी ह्या व्हिडिओ मध्ये ते रहस्य उघडणार आहे, म्हणून जर तुम्ही हा व्हिडिओ चुकलात ना तर तुमची पुढची रात वेदनांनी भरलेली जाऊ शकते। व्हिडिओच्या शेवटी मी 2 आयुर्वेदिक नियम देखील सांगणार आहे, जे ह्या बियांच्या प्रभाविताला 10 पटीने वाढवते। तर तुम्ही तुमचे पाय पुनर्जीवित करण्यास आणि वेदनारहित चालण्यास तयार आहात का? खाली कमेंट बॉक्स मध्ये हो असे नक्की लिहा। जर तुम्हाला जीवन बदलणाऱ्या या बियांबद्दल अधिक जाणून घ्यायचं आहे का, कृपया मला कळवा। मध्ये पुढे जाण्याच्या आधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवे असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या। सबस्क्राईब करणे फ्री आहे आणि म्हणून सबस्क्राईब आत्ताच करून द्या आणि व्हिडिओ तर तुम्हाला आवडणारच आहे आणि म्हणून लाईक पण करून द्या। आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात हे सुद्धा मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा। मी प्रत्येकाचा कमेंट वाचत असते आणि तुमच्या प्रतिसादाची वाट पाहत असते।
मला तुमच्या स्वयंपाकघरातच पहिले बियाण सापडतील, ते चुकवू नका बरं. पाय दुखी, गुडघे दुखी इतकी तीव्र का आहे मंडळी? पाय दुखी, गुडघे दुखी ही फक्त शारीरिक वेदनाच नाहीये, तर ती तुमच्या मानसपटलावर, आत्मविश्वासावर आणि स्वातंत्र्यावर आघात आहे. वयानुसार सांध्यांमधले कुपोषण वाढते, खुर्च्या झिजायला लागतात, सांधे हाडे एकमेकांना घसायला लागतात, ज्याच्यामुळे घर्षण होते व जळजळ आणि नसांवर दबाव घालते. कॅल्शियम, विटॅमिन डी, कोलेजन, इतर खनिजांची कमतरता महत्वाची भूमिका बजावत असते. सकाळी उठून मंदिरात जडपणाशिवाय जायचं आहे, नातवांबरोबर खेळायचं आहे, मित्रांसोबत बागेत हसत संध्याकाळ घालायची आहे. चालताना पायात होणाऱ्या वेदना, गुडघ्यांमध्ये होणाऱ्या वेदना, तुमच्या पायामध्ये होणारे रात्रीचे पटके तुम्हाला सतत आठवण करून देतात की तुम्ही बंदिस्त आहात. तुम्ही कधी विचार करता का पुन्हा पत्नी सोबत तीर्थयात्रेला जाऊ शकेल का? मी माझ्या नातवांना खांद्या कड्यावर घेऊन खेळवू शकेल का? त्या इच्छा आणि वेदना आम्हाला खोलवर समजत आहे. आमच्यासाठी फक्त एक व्यक्तीच नाही, तर आमच्या संपूर्ण कुटुंबाचे प्रतिष्ठेचे, शक्तीचे प्रतिनिधित्व करतात. 2025च्या एका संशोधनातून असे दिसून आलं आहे की जुनाट सांधेदुखीमुळे वृद्धांमध्ये निराशाचे, सामाजिक अलगवाचे प्रमाण 70% वाढलं आहे. आयुर्वेदामध्ये म्हटलेलं आहे की ही समस्या वात दोषाच्या अतिवृद्धीचं आणि हाडांच्या बिघाडाचं लक्षण आहे. सांधेदुखी आणि पायदुखी कायमची बंद होऊ शकते आणि त्याच्यासाठी हे 5 सुपरफूड बिया अगदी चमत्कारिक आहे. आता आपण ह्या 2 चमत्कारिक बियांबद्दल जाणून घेऊया, जे हाड दुरुस्त करू शकतात आणि सांधेदुखी दूर करू शकतात. या बियान निसर्गातील पोषक तत्वाचा सर्वात दाट भंडार आहे. त्यातील पहिले बी आहे जे तुमच्या माझ्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध आहे, ते तीळ. तीळ कॅल्शियमचे सर्वात मोठे स्रोत आहे. 100 ग्राम तिळामधून अंदाजे 975 ग्राम कॅल्शियम असतं. 1 ग्लास दुधामध्ये जे कॅल्शियम असतं ना, त्याच्यापेक्षा 10 पटीने जास्त कॅल्शियम या 100 ग्राम तीळ मध्ये असतं. या तिळामध्ये जास्त प्रमाणात जस्त आणि तांबे देखील असतं, जे हाडाची घनता वाढवतात आणि कोलेजन वाढवण्यात सुद्धा मदत करतात. तिळाचा तापमान वाढ करणारा गुणधर्म सांध्यांमध्ये जमा झालेली थंडी, त्याचबरोबर कडकपणा ओघळतात आणि त्यामुळे वेदनापासून त्वरित आराम मिळतो. 2025च्या एका अहवालानुसार नियमित तीळ खाणाऱ्या वृद्धांच्या हाडांची घनता 20% वाढली आणि गुडघेदुखी 60% कमी झाली. हा आहे ना खूप मोठा बदलाव. आता मी तुम्हाला इथे एक उदाहरण सांगते. लगभग 70 वर्षाच्या आमच्या काकी आहेत ना, त्यांचे गुडघे इतके दुखत होते की स्वयंपाकघरात स्वयंपाक करण्यासाठी पण ते उभे राहू शकत नव्हते. त्यांच्या सुनेला अनेक वेळा बाहेरून डब्बा मागवावा लागायचा. त्या मला म्हणाल्या, मी माझ्या घरचीच पाहुणी आहे. तेव्हा मी त्यांना तीळ कसा खावा हे मी त्यांना सांगितले. पहिल्यांदा तर त्यांना असं वाटलं, तीळ तर हे मिठाई आणि बर्गरवर सजावटीसाठीच वापरले जाते. पण मी त्यांना जेव्हा तीळ भाजून खायला सांगितले ना, तेव्हा त्यांनी मी सांगितल्याप्रमाणे तीळ भाजून खायला सुरुवात केली. तर त्या काकींनी असं जवळजवळ 15 दिवस केले आणि 16व्या दिवशी त्या स्वतः गोड पदार्थ घेऊन माझ्या जवळ आल्या आणि मला म्हणाल्या, मी आज स्वयंपाकघरामध्ये
हे बनवण्यासाठी 2 तास उभी राहिली. माझ्या गुडघ्यांनी मला आधार दिला आणि त्यांची ती खुशी पाहून मला पण खूप आनंद झाला. तर ही तीळ कशी खावे? ती तुम्ही पांढरी किंवा काळी कोणतीही बी घेऊ शकता. प्रत्येकाने ती स्वतःच्या मुठीमध्ये जेवढी राहील तेवढीच घ्यायची आहे आणि ह्या तीळला हलकेसे भाजून घ्यायची आहे. आणि ही तीळ दररोज सकाळी उठल्यावर रिकामे पोटी चावून चावून खायची आहे आणि त्याच्यावर कोमट पाणी प्यायचं आहे. नाश्त्यापूर्वी पण तुम्ही ही तीळ खाऊ शकता. हिवाळ्यात तर तुमचे पाय गुडघे दुखत असेल किंवा नसेल, तुम्ही लहान असाल किंवा मोठे असाल, सर्वांनीच ही तीळ भाजून खायची आहे. कारण की आता जर आपण तीळ खाऊ तर भविष्यात आपले पाय आणि गुडघे अजिबात दुखणार नाही. म्हणून हिवाळ्यात हा उपचार सर्वांनीच करायचा आहे. विशेषतः तुम्हाला पित्त होत असेल, उष्णता जाणवत असेल तर तिळाचे प्रमाण अर्धे करून टाका. तीळ खाल्ल्याने कॅल्शियमची कमतरता लवकरच भरून निघते आणि सांधेदुखी कायमची निघून जाते. दुसरे बियाण आहे जे तुमच्या माझ्या स्वयंपाकघरामध्ये सहज उपलब्ध असतात आणि ते आहे मेथीदाणे. मेथीदाणे स्नायूंच्या क्रबवर उपचार करतं आणि ह्या बियांनी तुमच्या पायातील फटके आणि ताण पूर्णपणे काढून टाकण्याची शक्ती आहे. मेथी दाण्यामध्ये लोह, पोटॅशियम, मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असतं. मेथी दाण्यातील मॅग्नेशियम स्नायूंचे अंकुचन, प्रसरण, विश्रांतीचे नियमन करतं, फटके टाळतं. पोटॅशियम इलेक्ट्रोलाइट संतुलन राखतं. लोह रक्तातील ऑक्सिजन वाहक ज्या पेशी असतात ना त्या पेशींना बळकटी देतं आणि त्यामुळे स्नायूंना पुरेशी ऊर्जा मिळते. रात्रीच्या वेळी पायामध्ये जे पटके येतात ना ते पूर्णपणे निघून जातात. माझ्या शेजारी मावशी आहेत ना, त्यांचे वय जवळजवळ 78 ते 79 वर्ष आहे. पायाच्या पटक्यांमुळे त्यांना रोज रात्री झोप अजिबात लागायची नाही आणि त्या अख्खी रात बसून राहायच्या. नाही तेव्हा तर त्या अख्खी रात जागून जागून काढायच्या आणि मग सकाळी त्यांना झोप लागायची. मी त्यांना मेथी दाणे भिजवून खाण्याचा सल्ला दिला. त्यांनी मेथी दाणे खायला सुरुवात पण केली. थोडे दिवस त्यांना मेथी दाण्याचा कडूपणाचा त्रास झाला तरीही ते मेथी दाणे खातच होते. त्यांनी 10 दिवस सलग मेथी दाणे भिजवून खाल्ले. 11व्या दिवशी त्या फार आनंदात दिसत होत्या. हे मेथी दाणे कसे खावे? तर 1 चमचा मेथी दाणे रात्री झोपण्याच्या आधी 1 ग्लास पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहे. सकाळी हे पाणी गाळून घ्यायचे आहे आणि मेथी चावून चावून खायची आहे आणि हे पाणी पण पिऊन घ्यायची आहे. जर तुम्हाला हे पाणी कडू लागत असेल तर मेथी हलकीशी शेकून घ्यायची आहे आणि तिची पावडर बनवून एका बॉटलमध्ये भरून ठेवायची आहे. आणि तुम्ही हे पावडर दालिया किंवा दह्यामध्ये मिक्स करून पण खाऊ शकता किंवा अर्धी चमची मेथी पावडर फाकून घ्या आणि वरून 1 ग्लास कोमट पाणी पिऊन घ्या. याप्रमाणे पण तुम्ही मेथी घेऊ शकता. आणि तिसरा मेथी घेण्याचा सर्वात सोपा उपाय आहे जो मी स्वतः ट्राय करते, तो आहे मेथीचे दाणे हलकेसे शेकून एका बॉटलमध्ये भरून ठेवा आणि सकाळी उठल्यावर नेमणे पोटी अर्धी चमची मेथीचे दाणे तळ हातावर घेऊन त्याला फाकून घ्या आणि वरून 1 ग्लास कोमट पाणी पिऊन घ्या. मेथी दाणे तुम्हाला अजिबात कडवट लागत नाही आणि मेथीचे सर्व प्रॉफिट तुम्हाला भेटतात. हा उपाय दरवर्षी हिवाळ्याच्या 4 महिने मी स्वतः करते आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं आहे बरं का. तिसरे बियाण आहे अळशीचे बियाण. हे बियाण एक नैसर्गिक सांध्याचं वंगण आहे. हे बी तुमच्या सांध्यांमधील वाळलेले वंगण पुनर्संचार करू शकतं. चे बियाण हे ओमेगा 3 फॅटी ऍसिड आणि लिंगांचं सर्वात श्रीमंत वनस्पती आधारित बी आहे. तील ओमेगा 3 एक शक्तिशाली दाह विरोधक आहे. हे सांध्यातील जळजळ दूर करतं. हे सांध्यातील
घर्षण कमी करतं आणि चालताना वेदना आणि आवाज रोखतं आणि त्यामुळे आपण सहज चालू शकतो आणि आपले गुडघे आणि पाय दुखायचे कायमचे बंद होऊन जातात. 2025च्या एका अभ्यासानुसार नियमित अळशीच्या बियाचे सेवन करणारे ऑर्थोरायटिस रुग्णांमध्ये सांधेदुखी 50% कमी झाली आणि गतिशीलता 45% सुधारली. आमच्या येथे 70 वर्षाचे बाबा आहेत. चालताना त्यांचे हाडे का आवाज करत होते की लोक मागे वळून बघायचे. त्यांना मी अळशीच्या बिया खाण्याचा सल्ला दिला. त्यांनी सलग 3 आठवड्यापर्यंत मी सांगितल्याप्रमाणे अळशीच्या बिया खाल्ल्या. 3 आठवड्यानंतर ते माझ्याकडे धावतच आले आणि मला म्हणाले, माझ्या हाडांमध्ये जो कटकट आवाज होता ना तो संपूर्ण गेला आणि वेदनाही कमी होऊन गेल्या. असा हा अळशीचा प्रभाव आहे. तर आता हे अळशी कसं खावं? तर रात्री 1 कप पाण्यामध्ये 1 चमचा अळशी भिजत ठेवायची आहे. रात्रभर तिला भिजू द्यायची आहे. सकाळी उठल्यावर भिजलेली अळशी पूर्णपणे चावून चावून खायची आहे आणि पाणी असेल तर प्यायची आहे. आणि हे अळशीचे बी चिकट असल्याने तुम्हाला खायला आवडत नसेल तर तुम्ही काय करायचे, अळशीला हलकेसे शेकून घ्यायची आहे, तिची पावडर करायची आहे आणि ही पावडर तुम्ही दालिया, दही किंवा सलाड मध्ये काढून दररोज तुम्ही नाश्त्यामध्ये खाऊ शकता. या अळशीला तुम्ही भिजायला टाकाल तर पहा तिच्यामध्ये चिकटपणा असतो आणि हा चिकटपणा आपल्या सांध्यांमध्ये वंगण वाढवण्याचं काम करतो आणि त्याच्यामुळे आपले सांधे सहज मूव्ह करतात आणि त्यामुळे चालताना, उठताना, बसताना हाडे अजिबात घर्षण करत नाही आणि त्याच्यामुळे दुखावा होत नाही आणि गुडघेदुखी, पायदुखी कायमची बरी होते. 4थं बीज आहे भोपळ्याच्या बिया. सांधे आणि हाडांच्या यंत्रणाला पुनर्जीवित करण्याचं काम करतं. भोपळ्याच्या बिया झिंक, मॅग्नेशियम आणि प्राथमिकतेचे स्रोत आहे. झिंक ऑर्थोप्लास्ट सक्रिय करतं जे हाड तयार करण्यास मदत करणाऱ्या पेशी आहेत. 2025च्या एका संशोधनामध्ये असे दिसून आले की झिंकच्या सेवनाने हाडांच्या फ्रॅक्चरच्या धोक्यामध्ये 60% कमी होतो. आमच्या येथे 65 वर्षाचे पोलीस काका आहेत. त्यांची हाडे इतके ठुसूळ होती की त्यांना असे वाटत होते की त्यांची हाडे काचेची बनलेली आहेत. मी त्यांना भोपळ्याच्या बिया भाजून खाण्याचा सल्ला दिला. त्यांनी सलग 3 आठवड्यापर्यंत या बिया भाजून खाल्ल्या आणि 3 आठवड्यानंतर त्यांच्या हाडांची घनता सुधारणा झाली आणि त्यांची हाडे लोखंडासारखे मजबूत झाले. कसं खावं तर भोपळ्याच्या बियांना आधी सोलून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर तेल न घालता हलकेसे भाजून खा. भोपळ्याच्या बिया एका वेळेस तुम्ही 20 ते 25 ग्राम भाजून खाऊ शकता. 5वे आणि सर्वात महत्वाचे बिया सांगण्याच्या आधी तुम्ही माझ्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून द्या. सबस्क्राईब करायला तुम्हाला 2 सेकंद लागणार नाही पण माझे मनोबळ वाढेल आणि म्हणून सबस्क्राईब नक्की करून द्या आणि व्हिडिओला लाईक पण आत्ताच करून द्या. तर 5वे बी आहे चिया बिया. हे बिया तुमच्या पायांना लोखंडासारखे मजबूत करू शकतात कारण ह्या चिया बिया ओमेगा 3 प्रथिने आणि कॅल्शियमचे समृद्ध स्रोत आहे. त्यातील ओमेगा 3 आम शरीरामधील कोलेजन तयार करण्यासाठी अति आवश्यक आहे. कोलेजन आपले हाडे आणि अस्थिबंधांना जोडते त्यामुळे हे हाडं लवचिक बनतात. भिजवल्यानंतर ह्या चिया बिया जेल बनवतात जे सांध्यांना नैसर्गिक वंगण म्हणून काम करतात. आमच्या येथील रमेश काका आहेत ना ते काका वॉकरच्या मदतीने चालत असे. त्यांनी 1 महिन्यापर्यंत
चिया बियाचे सेवन केले. आता ते शेतामध्ये सुद्धा कोणाच्या मदतीशिवाय चालत जातात. त्यांचे पाय एकदम मजबूत झाले. हे कसे खावं तर एका मोठ्या वाटीमध्ये 1 ग्लास पाणी टाका आणि त्याच्यामध्ये अर्धी चमची चिया बिया टाका आणि रात्रभर झाकून ठेवा. सकाळी तुम्ही बघाल ना, एवढी मोठी वाटी आहे ना, ती पूर्ण चिया बियाने भरून जाईल. चिया बिया इतके फुलतात. त्या चिया बियाच्या पाण्यामध्ये 1 चमची मध टाका आणि ते ड्रिंक म्हणून पिऊन घ्या. खूपच स्वादिष्ट लागते बरं का. ही तुम्हाला मी एक विशेष टीप देऊ इच्छिते. आता उन्हाळा चालू आहे आणि हल्ली प्रत्येक पेयामध्ये हे चिया बिया टाकले जाते, कारण की हे चिया बिया थंडक देणारे आहेत आणि म्हणून उन्हाळ्यात या चिया बियाच्या प्रत्येक ड्रिंक मध्ये उपयोग केला जातो. तुम्ही आंब्याचा ज्यूस करा का टरबूजचा ज्यूस करा का दुधाचं कोल्ड्रिंक बनवा, सगळ्यामध्ये हे चिया बिया भिजवून टाकले जाते. त्याच्याने कोल्ड्रिंक दिसतं पण छान आणि हेल्थसाठी पण खूप छान आहे. आणि म्हणून तुम्ही आता उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये असं कोल्ड्रिंक मध्ये टाकून पण हे चिया बिया पिऊ शकता. मंडळी, हे 5 बियाणं तीळ, अळशी, मेथीचे दाणे, भोपळ्याच्या बिया आणि चिया बिया तुमचे पाय आणि गुडघ्यातील वेदना कमी करण्यासाठी निसर्गाची देणगी आहे. परंतु या बियाचा परिणाम 10 पटीने वाढवण्यासाठी हे 2 आयुर्वेदिक नियमाचे पालन नक्की करा बरं का. 1. बियांना कधीही कच्चे खाऊ नका, भिजवून किंवा भाजून खावे. आणि दुसरं म्हणजे हे बियाणे खाल्ल्यानंतर निदान 15 मिनिटं सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये बसा, जेणेकरून सूर्याच्या किरणांमुळे विटॅमिन डी तयार होईल आणि त्याच्यामुळे कॅल्शियम हाडामध्ये सहजतेने शोषले जाईल. आजपासून या बियाण्याचा समावेश तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये करा. तुमच्या शरीराचा बदलाचा अनुभव घ्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला मात्र सबस्क्राईब नक्की करा बरं. पर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचा खूप खूप आभार.